और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण ठाकुर्ली समांतर रस्त्यावर असलेल्या कचोरे कोळीवाडा येथील खाडी किनारी गणेश घाट सुशोभीकरणाचा शुभारंभ कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आलाय। भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे या विकास कामाला सुरुवात होतीये। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राला मोठा खाडी किनारा लाभला असून काही ठिकाणी गणेश घाट तयार करून सुशोभीकरण करण्यात आलंय। अशाच प्रकारे कचोरे कोळीवाडा येथे असलेल्या खाडी किनाऱ्याचं देखील सुशोभीकरण व्हावं यासाठी नगरसेविका रेखा चौधरी पाठपुरावा करत होत्या। या ठिकाणी सागर देवीचे मंदिर असून गणपती विसर्जन देखील केलं जात आहे। यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिक येत असतात। त्यामुळे या परिसराचं सुशोभीकरण करून कायापालट करण्याची मागणी नागरिकांकडून देखील करण्यात येत होती। त्यानुसार रेखा चौधरी यांनी प्रशासनाकडे, खासदार, आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून या कामासाठी निधी उपलब्ध करून घेतलाय। त्यानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांनी या कामासाठी तब्बल 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून या खाडी किनाऱ्याचं सुशोभीकरण करून रुपडे पलटणार आहे। आज या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे। या कामासाठी स्थानिक नागरिकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांचे आभार मानलेत। यावेळी आमदार राजेश मोरे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, बजरंग दल कल्याण जिल्हा संयोजक राजन चौधरी, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष आतिश चौधरी, शिवसेना सचिव संतोष चव्हाण, माजी परिवहन सभापती मनोज चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर कालच भूमिपूजन करण्याचं आम्ही थाटलो तर काल कामाच्या प्रचंड याच्यामुळे काल भूमिपूजन घेता आलं नाही। कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच या कचोरे गावात आमचे या प्रभागाच्या नगरसेविका रेखाताई राजन चौधरी आणि आमचे पदाधिकारी मनोज चौधरी आणि कचोरे गावचे ग्रामस्थ मंडळ यांच्या मागणीनुसार की आपल्या या कचोरे गावातील गणेश घाट येथे सागर देवीचं मंदिर आहे। या मंदिराच्या इथे की सुशोभीकरण झालं पाहिजे, गणेश घाट चांगल्या प्रकारे झालं पाहिजे। कारण वेळोवेळी या गणेश घाटावर गणपती विसर्जन करायला येत असताना, देवी विसर्जन करायला येत असताना किंवा कुठले कार्यक्रम करायचे असतील तर अनेक अडचणीचा इथे भाग होता आणि मग तो चांगल्या प्रकारे झाला पाहिजे। त्याच अनुषंगाने या परिसरासाठी या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अथक मेहनतीने, अथक प्रयत्नाने आणि माझ्या सहकार्याने आज या परिसरात 5 कोटी रुपयाचा निधी या परिसरात देण्याचं काम झालेलं आहे। त्याचं आज भूमिपूजन होतं। चांगलं एक पर्यटन स्थळ या परिसरात व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे। कारण तुम्ही बघितलं असेल खाडी किनारा आहे, लोक त्याचा लाभ घेतील आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात 5 कोटी रुपये निधी देण्याचं काम या परिसरात झालेलं आहे। काल तुम्ही बघितलं असेल आपल्या या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार या लोकसभेत अनेक विकास कामं पाहणी दौऱ्यात आलेले असताना आपल्या या 90 फीट पासून तर रिंग रोड पर्यंत एक उड्डाणपूल पण तातडीने करण्यात यावा अशी MMRDला सक्त सूचना दिल्या की तातडीने त्याचा DPR तयार करून जो 90 फीट वरनं रिंग रोडला येण्यासाठी रेल्वेची आड येते। कारण त्याच्यामुळे नागरिक येताना काही रेल्वेचे अपघात होऊ शकतात, काही त्रास होतो, तो होऊ नये त्याच्यामुळे उड्डाणपुलाचाही प्रश्न मार्गी लागणार आहे। आणि हा रिंग रोड 600 कोटी रुपयाचा निधी मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आला, तेही मोठ्या प्रमाणात खासदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि अशी अनेक विकास कामं या
परिसरात होतील अशी सर्व आशा आहे. मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. सागरदेवी गणेश घाट सुशोभीकरण व्हावा अशी माझी स्थानिक नगरसेविका म्हणून मागील वर्षात सुद्धा आणि आता सुद्धा मागणी होती. तसेच आमच्या ग्रामस्थांची सुद्धा मागणी होती की या ठिकाणी सुशोभीकरण झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही आपले खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आमदार राजेशजी मोरे साहेब यांना पत्रव्यवहार केला होता आणि त्यांनी आपल्या पत्राला दखल देत आज या ठिकाणी गणेश घाट सुशोभीकरणासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. जवळजवळ 5 कोटी इतका निधी त्यांनी आपल्या या कामासाठी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याच कामाचं आज आपले स्थानिक आमदार राजेशजी मोरे यांच्या हस्ते आज या ठिकाणी आपण भूमिपूजन सोहळा पार पाडलेला आहे आणि खरंच एक चांगलं काम आणि ठोस काम या ठिकाणी होणार आहे आणि लवकरच नागरिकांसाठी हा सुशोभीकरण झालेला गणेश घाट लवकरच त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी राजेश मोरे साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा सांगितलंय की हे काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. म्हणून आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि आम्ही नगरसेवक म्हणून आपले डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब खासदार आणि तसेच आमदार राजेशजी मोरे यांना मनापासून धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.